भाषेवरून वाद करण्याचा प्रयत्न होत आहे, पण मुंबईची जनता, महाराष्ट्राची जनता याचा पूर्ण विश्वास देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. आग लागण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आग लागत नाही आहे. उलट जे असंभव होतं ते संभव करण्याचं कामसुद्धा आमचे नेते देवेंद्र फडणवीसजींनी केलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्राचं सर्वमान्य नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस आहेत. महानगरपालिकेची निवडणूक याकरिता जे काय कटकारस्थान चालू होतं त्याच्यात पण यश मिळालं नाही आहे. पण माझी ही पण अपील आहे की कुणाची भावना दुखवेल असं कोणीही विधान केलं तर ते चुकीचंच आहे. प्रत्येक भाषेचा सन्मान केला पाहिजे. महाराष्ट्रात राहून मराठी आणि मराठी माणसाच्या विरोधात भाष्य करणं हे चुकीचं आहे. संजय, महत्त्वाचा प्रश्न आहे. श्रीकांत भारती यांना विधान परिषदेमध्ये लक्षवेधी मांडले की गोहत्या संदर्भात कायदा आणल्या संदर्भामध्ये 56,000 किलो गोमांस जे आहे ते लोणावळ्यात सापडलं होतं. यासोबतच धाराशिवमध्ये देखील असाच प्रकार समोर आला होता की एक कंपनी जी एक्सपोर्ट करण्याचं काम करते बेकायदेशीररित्या. आता तुम्ही एक विषय घेतला आहे ज्याच्यामध्ये कल्याण या ठाणे जिल्ह्यातला एक विषय तुम्ही मांडलेला आहे. सातत्याने ह्या घटना समोर येतात. तुमच्याकडे कुठली प्रकरणं आहेत आणि तुमची काय प्रामुख्याने आता या प्रकरणात मागणी आहे? जेव्हा आपण गाईला राज्यमातेचा दर्जा देतो, गौवंश हत्या बंदी कायदा आपल्या राज्यात लागू आहे, असं असताना सुद्धा अनेक लोक कायदा मोडून जर गौ हत्या करत असतील तर हे अपराध आहे आणि याच्यावरती कडक शिक्षा झालीच पाहिजे. आमची तर मागणी आहे की मकोका अंतर्गत अशा आरोपींवर कारवाई झाली पाहिजे. उद्या राज ठाकरे हे मीरा रोडमध्ये जाणार आहेत. आपण बघतो दोन याच्यामध्ये म्हणजे मारवाडी समाजाने देखील मोर्चा काढलेला होता, त्याकडनं मनसेकडनं देखील मोर्चा काढण्यात आलेला होता आणि त्यानंतर तर उद्या राज ठाकरे मीरा रोडमध्ये जाणार आहेत. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली बाब म्हणण्याचा अधिकार आहे. कोणी पण कुठेही सभा घेऊ शकतो. प्रत्येक पक्षाचा, प्रत्येक व्यक्तीचा तो अधिकार आहे आणि म्हणून मी त्यांना शुभेच्छाच देतो. Thank you, sir. Thank you. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.